बुलेटिनची सुरुवात एका स्पेशल रिपोर्टनं। बलात्काराच्या घटनेमुळे पुणे शहर हादरून गेलेलं आहे। दिवस रात्र प्रवाशांचा राबता असलेल्या एसटी बस स्थानकावर एका 26 वर्षाच्या तरुणीवर पहाटेच्या वेळी बसमध्ये बलात्काराची घटना घडली आहे। त्यामुळे एसटी बस प्रवाशांच्या सुरक्षेची पुन्हा एकदा चर्चा व्हायला लागली आहे। ही सुरक्षा रामभरोसेच आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे। एसटी बसमध्ये तरुणीवर बलात्कार। स्वारगेट बस स्थानकात घडली घटना। एसटी प्रवाशांच्या सुरक्षेवर सवाल। तारीख 26 फेब्रुवारी 2025। वेळ पहाटे 5:25 ठिकाण स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे। बुधवारी पहाटे नेहमीप्रमाणे स्वारगेट एसटी बस स्थानकावर प्रवाशांची वर्दळ होती। ती तरुणी फलटणला जाण्यासाठी स्थानकावर एसटी बसची वाट पाहत होती। दरम्यान ती एकटी असल्याचं नराधम दत्तात्रय रामदास गाडेनं हेरलं होतं। ज्या बसमध्ये हा बलात्कार झाला ही बस बरोबर स्वारगेट एसटी स्थानकाच्या मध्यात थांबलेली आहे। ही डेपोमध्ये सुद्धा नाहीये। ही बस थांबलेली असताना चारी बाजूंनी एसटी स्टँड आहे। आपण बघितलं तर ही सोलापूर स्वारगेटची बस आहे। ही बस रात्री इथं थांबलेली होती आणि या थांबलेल्या बसमध्ये दरवाजा उघडून संबंधित तरुणीला या आरोपींना आतमध्ये जायला सांगितलं आणि इथं गेल्यानंतर तो मागून आतमध्ये चढला। खरं तर फलटणला जाणारी बस ही फलाट क्रमांक 22 वर थांबते आणि त्या तरुणीलाही त्याची कल्पना होती। पण आरोपी दत्तात्रय गाडे तिला बस स्थानकाच्या मध्ये उभ्या असलेल्या बसकडे घेऊन गेला। आरोपीनं या संबंधित पीडित तरुणीला जबरदस्ती केली। तिला सातत्यानं इथं या प्लॅटफॉर्मची बस जी आहे ती इथं लागलेली आहे असं 2-3 वेळा सांगितल्यानंतर तिला इन्सिस्ट केलं आणि तिला इथं आणलं। तिला इथं आणल्यानंतर या बसमध्ये तिला चढायला लावलं आणि आतमध्ये लाईट बंद आहेत असं या तरुणीनं विचारल्यानंतर सुद्धा रात्रीची वेळ असल्यामुळे लाईट बंद आहे, तू आतमध्ये चढून खात्री कर असं सांगितलं। बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये सैतान दत्तात्रय गाडेनं त्या असहाय तरुणीवर अत्याचार केला। धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी ही अत्याचाराची घटना घडली तिथून पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे। या घटनेला नेमकं जबाबदार कोण असा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असायचा, कारण इथून 100 मीटरच्या अंतरावरती बरोबर माझ्या मागे या बसच्या पलीकडे आपण जर बघितलं तर स्वारगेट पोलीस स्टेशन आहे। हाकेच्या अंतरावरती रस्ता ओलांडला की स्वारगेट पोलीस स्टेशन आहे। गुन्हा केल्यानंतर आरोपी तिथून पसार झाला। पीडित तरुणीनं तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस खडबडून जागे झाले आणि त्यांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपीचा शोध सुरू केला। आरोपी दत्तात्रय गाडे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून त्याच्या विरोधात शिरूर आणि शिक्रापूरमध्ये गुन्हे दाखल आहेत। कुणीही राजकीय भांडवल या घटनेचं करू नये, कारण याच्यापूर्वी रेल्वे स्टेशनला सुद्धा बलात्काराच्या घटना झालेल्या आहेत। याच्यापूर्वी एसटी स्टँडमधून मुली पळवल्या गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे जी काही वाहतुकीची साधनं आहेत त्याचा गैरवापर करणारे समाजकंटक असतात, हे आपण अनेक ठिकाणी पाहिलेले आहे। आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे। या सगळ्या संबंधाने पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावेत। या घटनेमुळे काही गंभीर सवाल निर्माण झालेत। बलात्काराची घटना घडली त्यावेळी बस स्थानकातील सुरक्षा रक्षक काय करत होते? बस स्थानकातील तैनात सुरक्षा रक्षकांकडून नियमित गस्त घातली जात नव्हती का? बस स्थानकावरील त्या शिवशाही बसचा दरवाजा लॉक का केला गेला नव्हता? गुन्हा घडला त्यावेळी बसचे वाहक आणि चालक नेमके कुठे होते? बस स्थानकावरील बस प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कुणाची आहे? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झालेत। वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। पुण्याच्या स्वारगेटमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यातील बसस्थानकं आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय। या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील बसस्थानकांची काय स्थिती आहे ते जाणून घेतलंय। आपण बघूया नाशिकमध्ये बसस्थानकाची काय स्थिती आहे।
नाशिक शहरातील मुंबई नाका हे बस स्थानक. या बस स्थानकातून राज्याच्या विविध शहरात दररोज बस जात असतात. या बस स्थानकाचा रियालिटी चेक केला न्यूज 18 लोकमतनं. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण बस स्थानकांचा अर्थात नाशिकमधल्या बस स्थानकांचा रियालिटी चेक करतोय. पुण्याची जी घटना घडली त्या पार्श्वभूमीवर हा या महामार्गाचं बस स्थानक आहे नाशिक विभागाचं आणि या बस स्थानकातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बसेस जातात, ज्यामध्ये ठाणे असेल, नालासोपारा असेल, वसई असेल, मुंबई असेल, श्रीगोंदा असेल, अमरावती असेल, अशा वेगवेगळ्या भागांमध्ये बसेस जातात. आणि या बस स्थानकामध्ये महिलांसाठी किती सुरक्षित आहे हे बस स्थानक हे आपण सुरुवातीला बघूयात. आपण आतमध्ये जाणार आहोत. काही कक्ष वेगवेगळे या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे ते देखील आपण बघणार आहोत. काही प्रवासी आपल्याला या परिसरामध्ये अर्थात या बस स्थानकाच्या आवारामध्ये झोपलेले दिसत आहे, तर काही कुटुंबासोबत अर्थात महिला देखील आहेत त्या अशा पद्धतीनं झोपलेल्या आहे. रात्रीचे 12 वाजलेले आहे. आपण 11:15च्या सुमारास या रियालिटी चेकला सुरुवात केली होती. आता 12 वाजता आपण बरोबर या बस स्थानकामध्ये आलेलो आहोत आणि या बस स्थानकामध्ये जी आत्ताची 12 वाजेची काय परिस्थिती आहे ती आपण बघतोय. काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा या सगळ्याच्या निमित्तानं प्रयत्न करणार आहोत. ताई, कुठून आलात तुम्ही आणि कुठे जाणार आहात? आम्ही नाशिकवरून आलो. आम्ही आता ध्याला जायचं, लातूरला जायचं. बरं. इथे पोलिसांचा राऊंड वगैरे झाला का? तुम्ही कधीपासून बसलात? एक अर्धा तास झाला. बरं. काही पोलिसांची गाडी वगैरे आली होती का? नाही दिसले आम्हाला तर. बरं. इथे काही असुविधा जाणवल्या तुम्हाला? काही दारू पिणाऱ्या व्यक्तींचा काही त्रास वगैरे? तर नाही आम्ही आल्यापासून नाही. आपण बघतोय या महिला आहेत, खरं तर त्या देखील या नाशिकच्या बस स्थानकामध्ये आलेल्या. आपण हा बस स्थानकाचा परिसर बघणार आहोत. या ठिकाणी अशा पद्धतीनं सर्व वाहन चालकांच्या, अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची एक केबिन आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते. आणखी काही प्रवासी या बाजूला आपल्याला बस स्थानकामध्ये पाहायला मिळत आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे, ती देखील आपण दृश्यांमध्ये बघतोय. या ठिकाणी काही प्रवासी आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे. महिला देखील आहे. आपण पुन्हा या महिलांशीच बोलूया. ताई, कुठे चाललात तुम्ही? आम्ही शिर्डीला चाललो आहे. बरं. कुठून आलो होता? आम्ही मुंबईवरून आलो आहे. बरं. रात्रीचे 12 वाजले. किती सुरक्षित वाटतं? इथे गर्दी असल्यामुळं भीती वाटत नाही किंवा पोलिसांचा काही राऊंड वगैरे झाला का इकडे? नाही, पोलिसांचं तर अजून तरी झालं नाही. आम्हाला एक 15-20 मिनिटं झाले येऊन, पण पोलिसांचा तरी झाला नाही आहे राऊंड इथे. इथे कुठलाही सुरक्षा रक्षक नाही आउटगेटला आणि त्यामुळे हा एक या ठिकाणचा सुरक्षेतला अभाव जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला. नाशिक शहरातील मुंबई नाका बसस्थानक परिसरामध्ये जागोजागी दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसून आल्या. सुरक्षा रक्षकाचंही याकडे दुर्लक्ष झाल्याचंच दिसून येत आहे. अनेक जण झोपलेली आहेत, काही बसलेली आहेत, पण सुरक्षा व्यवस्था म्हणजे सुरक्षा रक्षक असा तिथं नाही. अवश्य गाड्या सोडून गेल्या, काय फेकून जातात, काय फेकून नेतात. आम्ही आता तिकडे राऊंड मारून आलो, पाठीमागं परिसरात राऊंड मारून आलो. आता चारी बाजूला आता काय कुणी काय फेकलं, काय नाही फेकलं, आता काय सांगता येणार. दारू बघा ना, किती बॉटल आहे. ते फेकणं आणि पिणं यात फरक आहे ना. तिथे तो बरोबर दारू पिण्याबरोबर जे काही खायला प्यायला लागतं ते पण आहे तिथे. काय आता सर, आता पाहता 4 व्हीलर आली, ती 4 व्हीलर आली तर प्रवासी अडवत नाही का? कोण आहे काय? त्यांच्या गाड्या चेक नाही करत? नाही, गाडी आता प्रवासी आता सोडायला आले. हे पाहतो पॅसेंजर आले, उतरले आणि गेले, गाडी लावून गेले. गाडीमध्ये काय करतात? दारू पिताय काय करत हे बघत नाही का तुम्ही? नाही, गाडी जर का प्रवासी सोडायला आले आणि त्यांनी काय घाण फेकली, काही नाही फेकली, ते तर थोडी आम्ही पाहू शकतो. प्रवासी गाड्या सोडून गेल्या, काय फेकून जातात, काय फेकून नेतात. आम्ही आता तिकडे राऊंड मारून आलो, पाठीमागं परिसरात राऊंड मारून आलो. आता चारी बाजूला आता काय कुणी काय फेकलं, काय नाही फेकलं, आता काय सांगता येणार. दारू बघा ना, किती बॉटल आहे. ते फेकणं आणि पिणं यात फरक आहे ना. तिथे तो बरोबर दारू पिण्याबरोबर जे काही खायला प्यायला लागतं ते पण आहे तिथे. काय आता सर, आता पाहता 4 व्हीलर आली, ती 4 व्हीलर आली तर प्रवासी अडवत नाही का? कोण आहे काय? त्यांच्या गाड्या चेक नाही करत? नाही, गाडी आता प्रवासी आता सोडायला आले. हे पाहतो पॅसेंजर आले, उतरले आणि गेले, गाडी लावून गेले. गाडीमध्ये काय करतात? दारू पिताय काय करत हे बघत नाही का तुम्ही? नाही, गाडी जर का प्रवासी सोडायला आले आणि त्यांनी काय घाण फेकली, काही नाही फेकली, ते तर थोडी आम्ही पाहू शकतो.